आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। बुलढाणा पोलिसांच्या अत्याचाराच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे। पोलीस ठाण्यात बोलावून फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्या आरोपीने फिर्यादीला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमात व्हायरल केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस ठाण्यातील ही घटना असल्याचे समोर येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करताना पाहायला मिळत आहे। पोलीस सुंदरीने कधी हातावर कधी पायावर जोरजोरात मारहाणी करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। सुरुवातीला हा पोलीस कर्मचारी संबंधित फिर्यादीला हात पुढे करायला सांगतो, त्यानंतर फिर्यादीच्या बेल्टने मारहाण करतो। यावेळी आपल्याला त्रास होत असल्याचे सांगून देखील पोलीस कर्मचारी मारहाण थांबवत नाही। त्यानंतर फिर्यादीला खाली बसवून त्याच्या तळपायावर पुन्हा एकदा ब्लेडने मारहाण करण्यात आली। हा पोलीस कर्मचारी थकेपर्यंत मारहाण करतो। विशेष म्हणजे या सर्व मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। त्यामुळे आता या पोलीस कर्मचारी विरोधात कोणती कारवाई केली जाणार नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय आहे प्रकरण? शेख मतीन शेख मोबिन हा रिक्षा घेऊन बस स्टँडवर रिक्षा घेऊन उभा होता। यावेळी तिथे 4 महिला एक पुरुष आले। तसेच आम्हाला पातुर्डा फाटा येथे सोडा असे मतीन यांना म्हणाले। त्यामुळे ते संबंधित लोकांना पातुर्डा फाटाकडे सोडण्यासाठी निघाले होते। याचवेळी शेखर पुंजाजी नारायण तिथे आला। तसेच माझ्या नातेवाईकांना घेऊन कसे चालला असे म्हणत मतीन यांना शिवीगाळ चापटबुक्क्याने मारहाण केली। त्यामुळे मतीन याच्या फिर्यादीवरून शेखर पुंजाजी नप नारायण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी आरोपीवर कोणतीही कारवाई न करता फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात बोलावले, तसेच त्यालाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। फिर्यादीला मारहाण झाल्यावर त्याने आपल्याला न्याय मिळेल म्हणून पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला। मात्र उलट पोलीस कर्मचारी यांनी फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात बोलावून त्याला मारहाण केली आहे। त्यामुळे आता न्याय कुणाला मागावा असा प्रश्न मारहाण झालेल्या फिर्यादीला पडला आहे। तसेच मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची देखील आता मागणी होताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। आज आम्ही इथं कर्तव्यावर हजर असताना आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता। त्या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका माणसाला मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याची आम्ही खात्री केली। तर खात्री करताना आम्हाला असं आढळलं की तो पातोड ओबीजे आमचे जे हवालदार आहे त्या ठिकाणचे तिवारी हे त्या ठिकाणी जे गैरहजर होते एका मधले त्यांना ते मारहाण करताना दिसून आले त्या ठिकाणी। तर आम्ही त्याबाबत आम्ही लागली चौकशी पण केली। तसा अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर केला त्यांच्या विरोधाचा का यांनी असं या ठिकाणी मारहाण केल्याबाबत। तर त्या दरम्यान वरिष्ठांनी आमच्या सांगितलं आपल्या तर कारवाई त्यांना तात्काळ निलंबित केलेलं त्या ठिकाणी। आणि जे याच्यातले जे जखमी होते ज्या ठिकाणी त्यांना मारहाण केली त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही त्यांचा संपर्क साधून त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या शब्दात लिहून आणि त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे गुन्हा दाखल करायची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मी शेख सईद समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख, जे तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा पातुर्डा गाव हे गावाचा एक पोलिसाचा मारताना व्हायरल व्हिडिओ आझम कुरेशी यानं मला पाठवला व तसंच तत्काळ आम्ही समाजवादीचे सर्व मंडळी तत्काळ तामगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वांना DYSP साहेबासोबत चर्चा केला आणि पवार साहेब जे ठाणेदार आहे त्यांना सर्वांना आपले आदेश वरिष्ठ अधिकारीले आठवली जे काही घटना घडलेली ते सत्य सांगितली आणि तत्काळ ते पोलीसवाल्याले निलंबित केल्या गेला। आता पुढची कारवाई अशी आहे की जे मार खाणारा माणूस आहे ते अकोल्याला भरती आहे ॲडमिट, त्याचं जे काही मेडिकल येईल त्याच्यावर ते FIR दाखल होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।